मुलांनो, लर्न मराठी अँड मॅथ्स मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण धडा दुसरा पुस्तक माझा गुरु हा शिकणार आहोत। हा मी दोन भागात केलेला आहे। पहिल्या भागात मी धडा शिकवणार आहे आणि दुसऱ्या भागात धड्याखालचे प्रश्नोत्तर करणार आहोत। तसेच या धड्यावरची जास्तीची प्रश्नोत्तरं मी माझ्या anudeep.co.in या वेबसाईटवर टाकणार आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तुम्ही तिकडून ते डाउनलोड करू शकता। तुम्ही तुमचा गृहपाठ करून मला ईमेलवर फाईल पाठवू शकता किंवा मी एक व्हॉट्सॲप ग्रुपची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर तिथे जॉईन होऊन तुम्ही तिथेही मला तो गृहपाठ पाठवू शकता। हे सगळं जे चालू आहे ते अशासाठी की मराठी माध्यमासाठी जास्त वर्कशीट म्हणतं, सराव पत्रिका म्हणतात, हे अशा बाजारात उपलब्ध नसतात आणि अशा मुलांना आपल्याकडून एखादी मदत व्हावी ह्या दृष्टीने ही प्लेलिस्ट सुरू केलेली आहे। तर चला सुरू करूया, आपण धडा शिकूया। आता पुस्तक माझं गुरु हे कोणी लिहिलं आहे तर संदीप खरे। हे तर खरे मराठी कवी आणि गायक आहेत, गीतकार आहेत आणि त्यांचं तुम्ही हे गाणी ऐकलीच असतील, अग्गबाई, ढग्गबाई किंवा डिबाडी दीपांग आणि दमलेल्या बाबांची कहाणी। तर ह्या सगळ्यांचे कवितेचे कवी आहेत संदीप खरे। तुमच्या पुस्तकांमध्ये संदीप खरे यांची ही माहिती दिली आहे, ती नक्की वाचा। कारण अतिशय सुंदर कविता गाणी लिहिलेली आहेत। मी स्वतः मला खूप आवडतात ह्या संदीप खरेंची गाणी। चला तर सुरू करूया। माझी अगदी लहानपणीच पुस्तकांशी मैत्री झाली। आई मला खूप पुस्तकं विकत आणून द्यायची। माझा वाचनाचा वेग चांगलाच असल्यामुळे पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची। तुम्हालाही अशी माणसं माहीत असतील किंवा कदाचित तुम्हीही असाल की एखादं पुस्तक हातात घेतलं की ते पुस्तक संपल्याशिवाय आपण खाली ठेवणार नाही। मग आई तिकडून ओरडते, अरे जेवून घे, अरे अभ्यास करायचा आहे, पण ते पुस्तक वाचल्याशिवाय आपल्याला काही चैन पडत नाही, बरोबर? अशी तुम्हाला नक्कीच तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही स्वतःही असाल। खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घ्यायला मला खूप आवडायचं। तर हा लेखक जो आहे संदीप खरे यांना ना पुस्तकं बऱ्यापैकी आवडायची, खेळणी नको असायची। वाढदिवसाला, दिवाळीला कुणी भेटवस्तू देणार असेल तर त्याला मला पुस्तकच भेट दे असं सांगायचं। इतके प्रचंड पुस्तकं आवडायची त्यांना। विकत आणलेली पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची। आता पुस्तक पूर्ण झाल्याशिवाय हे खाली ठेवत नसणार, त्यामुळे वाचून पूर्ण होत आहेत। मग आईने ग्रंथालय लावले। चला तर ग्रंथालयामध्ये कसं आपल्याला प्रत्येक वेळी विकत घ्यावी लागत नाही, विकत घ्यायलाही पैसे लागतात, बरोबर? पण त्यावेळी कदाचित असं असावं की ग्रंथालयातून आठवड्याला 2च पुस्तकं मिळायची आणि पहिल्या 2-3 दिवसातच पुस्तकं वाचून व्हायची। आता एवढं पुस्तकांची आवड आहे म्हणजे त्यांचा वाचनाचा वेगही प्रचंड चांगला असणार। मग उरलेले 4-5 दिवस काय करायचे? अशा वेळी आई खूप वैतागायची। आई का वैतागत असेल? कारण हे जेव्हा लहानपणी त्यांना जेव्हा पुस्तकं वाचून झाली आहेत, मग आता आई मला कंटाळा आला, मी काय करू? आई मला कंटाळा आला, मी काय करू? असे म्हणून आईच्या मागे लागत असणार, म्हणून आई वैतागत असेल। एकदा तर आईने चक्क रद्दीतून किलोवर पुस्तकं विकत आणली आणि माझ्यासमोर ठेवली। शेवटी आईने काय केलं? रद्दीतून पुस्तकं घेऊन आली। आता रद्दीमध्ये कुठली पुस्तकं मिळतात कदाचित तुम्हाला ह्या पिढीला कल्पना नसेल, पण आमच्या वेळी चांदोबा अशा कितीतरी गोष्टीची पुस्तकं एकदा वाचून झाली की आम्ही कोणातरी द्यायचो तरी किंवा रद्दीमध्ये द्यायचो। रद्दीमध्ये पुन्हा ती पुस्तकं कोणतरी विकत घ्यायचे आणि ते वाचायचे। रिसायकल, रियूज हा प्रकार आमच्या वेळी प्रचंड खूप छान होता। लहानपणीच माझ्यावर पुस्तकांचा असा वर्षाव झाला। वर्षाव म्हणजे काय? वर्षाव याचा अर्थ एखादी गोष्ट मुबलक मिळणं, भरपूर मिळणं, ह्याला म्हणतात वर्षाव झाला। माझ्यावर सुखाचा वर्षाव होत आहे म्हणजे मी खूप आनंदी आहे, मला सगळं मिळालं आहे, ह्याचा अर्थ तो होतो।
हे ना समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत. तुम्ही नक्की वाचा आणि जसं मी अगोदरच्या कवितेत सांगितलं आहे, एखादी वही बनवा ज्याच्यात हे सगळं तुम्ही लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करा. हळूहळू पुस्तकच माझे गुरु बनले. बघा, हा पहिल्यांदा पुस्तकं मित्र होते, त्यांच्याबरोबर राहायला आवडायचं. पण हळूहळू पुस्तक वाचत 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 असं झालं की अरे, पुस्तकातून मला कितीतरी माहिती मिळते. मी घर बसल्या मी पूर्ण जग फिरून येतोय. म्हणजे पुस्तक एक प्रकारे माझे गुरुजीच आहेत. हे कधी आणि कसं घडलं ते कळत नाही. म्हणजे हे 1-2 दिवसाची गोष्ट नसते मुलांनो. तुम्ही पुस्तकांच्या जेव्हा प्रेमात पडता ना, त्यावेळी असं होतं की पुस्तक वाचल्याशिवाय चैन नाही पडत. अच्छा, मग आता एका पुस्तकात एखादी गोष्ट कळते. अच्छा, हे असं होतं, तर मग चला त्या संबंधित दुसरं पुस्तक आपण वाचायला घेतो आणि हळूहळू आपल्या ज्ञानात भर पडते. आणि ज्ञान म्हणजे कधी नेहमी कंटाळवाणच असतं असं नाही. कधी कधी खूपच रंजक असंही ज्ञान असतं. 4थीला असताना मला पहिली कविता सुचली. ती सगळ्यांना खूप आवडली. तेव्हा त्यात मला बक्षीस देखील मिळालं. बक्षीस मिळालं, मग आता अजून हुरूप आला, चला आपण अजून कविता करूया. हळूहळू शब्दांची दोस्ती झाली. शब्दांची दोस्ती होणे म्हणजे शब्द आठवायला लागले की मला हे हे बोलायचंय. मला कोमल शब्दाला मी अजून कुठला शब्द वापरू शकतो, लगेच शब्द तो आठवायला लागला. मी कविता लिहू लागलो आणि मी कविता सुरू केली लिहायला. कधी एका दिवसात 3 कविता लिहायचो, तर कधी 3 महिन्यातून 1. याचा अर्थ काय? मी संदीप खरेंची मुलाखत ऐकली आहे. ते कधी कधी ते सांगतात की कधी कधी कविता शब्द आठवत जातात आणि मग कविता तयार होते. तर कधी कधी असं होतं की शब्द आठवत आहेत, एखादा कडवं पूर्ण होतंय आणि नंतर आठवायचेच बंद, म्हणजे शब्द सुचायचेच बंद होऊन गेले आणि ती कविता अपूर्ण राहिली. तर हे कविता सुचणं हा एक माझ्या मते तरी दैवी भेट आहे ती. पुस्तक आणि कविता यामध्येच माझे मन रमायचं. पुस्तक आणि कविता, पुस्तकात शब्द, कवितेत शब्द, सगळीकडे शब्दच शब्द. हे खाली जे दिले आहेत मी, हे हळूहळू, गुरु वगैरे, हे सगळे कठीण शब्द आणि त्याचे अर्थ आहेत. आणि नेहमीप्रमाणे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द मी दिलेले आहेत. मला सगळ्या प्रकारांच्या पुस्तकांचं वाचन करायला आवडायचं. कुठली कुठल्या प्रकारचे पुस्तक असतात. एक असते शौर्य कथा असते, एक महाभारत रामायणासारख्या आपल्या पुराणातल्या कथा असतात, काही आत्मचरित्र असतात, विज्ञान कथा असतात. ओके, अशा प्रकारचे त्यांना सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडायची. कुठलाही विषय मला वर्ज्य नव्हता, म्हणजे कुठलाही असा नकोसा नव्हता. पुस्तक समोर आलं की वाचून काढायचं. कवीने फक्त कविताच वाचाव्यात असं नाही, तर त्याने सामाजिक पुस्तकं, कादंबरी, कथा, आत्मचरित्र, ललित असं सगळ्या प्रकारचं वाचन करावं. सामाजिक पुस्तकं म्हणजे आता समाजात काय प्रश्न निर्माण झाले आहेत त्याबद्दल लिहिलेली पुस्तकं, कादंबरी, कथा, आत्मचरित्र, मोठे मोठे लोक कशी कशी गरिबीतून शिकून मोठी झाली, कशी संकटावर मात देऊन मोठी झाली, हे जर वाचलं तर आपल्याला वाटतं अरे, आपल्याकडे तर भरपूर काही काय आहे. मग ती जर आपण करू शकता तर आपण तर नक्कीच भरपूर करू शकतो. ललित ललित म्हणजे आनंद देणारी अशी छानपैकी पुस्तकं. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. शब्दांसारखे शब्द हे किती वेगवेगळ्या प्रकारे भाषेमध्ये असू शकतात हे वाचनातून समजतं. शब्दांसारखे शब्द हे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे जसं मी मगाशी म्हणाली की एक शब्द घेतला कोमल आणि त्या कोमलला पर्यायी शब्द मी काय काय वापरू शकते, हे जेव्हा तुम्ही शब्दांशी तुमची मैत्री होते तेव्हा तुम्हाला हे शब्द पटापट आठवतात. वेगवेगळ्या लेखकांच्या लेखकातून उमजत जातं. आता बघा, आपल्या मराठी शब्द आहे भयंकर, भयभीत करणारे असे भयंकर. तो साप भयंकर होता असं बोलतो. पण बंगाली भाषेत भयंकरचा अर्थ सुंदर, दारुण, सुंदर, अतिशय छान असं आहे. हे जेव्हा आपण वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचतो तेव्हा कळतं आपल्याला की किती वेगवेगळ्या प्रकारे शब्द भाषेत वापरता येतात. आपण सुरुवातीच्या काळात शब्दाला एकाच बाजूने बघत असतो. ज्या आपल्या ज्ञानाप्रमाणे मला माहिती आहे की एखाद्या शब्दाचा अर्थ असाच आहे तर मी तसाच विचार करणार. पण जेव्हा आपल्याला चौफेर बघता आलं पाहिजे, चारही बाजूने आपल्याला विचार करता आला पाहिजे, तेव्हा हे आपल्याला तेव्हा जमतं जेव्हा शब्दाचा लळा लागतो, आपल्याला शब्दावर आपण प्रेम करू लागतो. आणि हे सारं फक्त आणि फक्त पुस्तकांमुळे साध्य होतं. विचार करा, तुम्ही सतत कोणाशी तरी बोलू शकता का? नाही. समोरचा कंटाळेल, तुम्ही कंटाळेल, तुमचं तोंड दुखेल. मग हे शब्द शिकायचे कुठून? आपल्या मूक मित्राकडून, पुस्तकांकडून. बरोबर. जर खूप पुस्तकं वाचली तर शब्दांचे आणि भाषेचे वेगवेगळे आयाम कळतील, पैलू कळतील. अच्छा, हा शब्द असाही मला वापरता येतोय.
हे आयाम मला हळूहळू समजायला लागल्यामुळे मी मौनांची भाषांतरे, कधी हे कधी ते, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता हे कविता संग्रह लिहू शकलो. कठीण शब्द आणि हे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. पुस्तकातून खूप लेखकांशी आणि कवींशी माझी भेट झाली. कशी भेट होणार? त्यांनी लिहिलेल्या कथा कादंबऱ्यांमधून. आता आपण ज्ञानेश्वरी वगैरे तुम्ही तुमच्या घरात ज्ञानेश्वरीचे पारायण होत असेल किंवा कुठल्याही ग्रंथाचं पारायण होत असेल, त्या ग्रंथामुळे किंवा ज्ञानेश्वरीमुळे आपल्याला कळतं की ज्ञानेश्वरांनी किती मोठं काम करून ठेवलंय. पण माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट कधीच होऊ शकत नाही. तर पुस्तकांमुळेच माझी लेखकाशी आणि कवीशी भेट झाली. संत पंत आणि तंत असं मध्ये आलेलं संत कवी, पंत कवी, तंत कवी यांची ओळख झाली. संत कवी म्हणजे भक्ती मार्गातले धार्मिक विचारांचे कवी. पंत कवी म्हणजे विद्वान कवी, पंडित वर्गातले, ज्याच्यात ते त्यांची जी मराठी आहे, संस्कृत आहे, त्यांचं जे साहित्य आहे ते असं जरासं खूप कधी कधी कळायला कठीण असतं. तंत कवी तत्वज्ञान मानणारे कवी. जसं शाहीर आहेत, आपल्या याच्यात पोवाडा आहे, तर ह्यांना तंतकवी म्हणू शकतो आपण. यांची ओळख झाली. त्यानंतर अनेक कवींच्या कविता वाचनात आल्या. या पुस्तकांचं मी जाणीवपूर्वक वाचन केलं तेव्हा एकच विषय वेगवेगळ्या साहित्यिकांनी कसा मांडला आहे हे समजलं. ह्याचा अर्थ काय? एकच विषय वेगवेगळ्या साहित्यिकांनी कसा मांडला आहे. समजा मी तुम्हाला निबंध लिहायला दिला की माझी शाळा, बरोबर, आणि सगळ्यांनी तो स्वतःहून लिहायचा आहे, कोणाचं इकडे तिकडे बघायचं नाही. तर तुम्ही असं म्हणाल का आम्ही सगळे एकाच शाळेत आहोत म्हणजे निबंध बरोबर सगळ्यांचा सारखाच येईल? नाही, कारण तुमचे अनुभव वेगळे आहेत. एकाचा अनुभव दुसऱ्याला लागू पडणार नाही. काहींना गणिताची शिक्षिका खूप आवडते, तर काहींना गणित हा विषयच नको असतो. काहींना शारीरिक शिक्षण खूप आवडतं, तर काहींना वाटतं हे शारीरिक शिक्षणासाठी मी कशाला एवढं धावू पडू. बरोबर. मग अशा प्रकारे एकच विषय वेगवेगळ्या साहित्यिकांनी कसा मांडला आहे हे पुस्तकातून कळतं. एखादा विशिष्ट लेखक आवडला की त्यांचा पाठपुरावा करून मी त्यांची अनेक पुस्तकं वेड्यासारखी वाचली आहेत. सध्या माझ्याबद्दल सुहास शिरवळकरांची मी पुस्तकं वाचतच चालली आहे. मला एक पुस्तक आवडलं, दुसरं घेतलं, दुसऱ्यानंतर तिसरं. तर सध्या आजकाल मी त्यांना सुशी म्हणतात, सुहास शिरवळकरांना सुशी म्हणतात, जसं पु ल देशपांडे पुलं म्हणतो आपण तसं. तर आजकाल मी ती पुस्तकं वाचत चालली आहे. तर आपण काय म्हणत होतो, तेव्हा पुस्तकांचा खूप खोल परिणाम माझ्या मनावर झाला. एकलव्याच्या गोष्टीसारखं आहे हे. एकलव्य कोण माहिती आहे ना? एकलव्य महाभारतातील पात्र आहे. गुरु द्रोणाचार्यांकडे तो शिकायला आला, पण त्याला गुरु द्रोणाचार्यांनी सांगितलं की मी अगोदरच राजकुमारांना शिकवत आहे, त्यामुळे मी तुला शिकवू शकणार नाही. मग एकलव्याने काय केलं? एकलव्य हा जंगलात राहायचा. त्याने द्रोणाचार्यांची मूर्ती तयार केली मातीपासून, ती जंगलामध्ये स्थापित केली. रोज त्यांची पूजा करून हा एकलव्य मूर्तीसमोर धनुष्य चालवण्याचा सराव करायचा. आणि त्यामध्ये त्याने खूप शिकला तो, फक्त मूर्तीसमोर उभं राहून. तसंच लेखक सुद्धा पुस्तकातून खूप शिकले. माझे दुसरे गुरु म्हणजे मला आयुष्यात आलेले अनुभव. अनुभव पैशाने विकत घेता येत नाही. अनुभव जो आपल्याला शिकवून जातो, त्याच्यात खूप काही काही आपल्याला शिकायला मिळतं, आपलं जगणं समृद्ध करतात. हे अनुभव कधी वाईट असू शकतात, खूप चांगले असू शकतात. वाईट असेल तर आपल्याला कळतं आपली काय चूक झाली आणि ती काय चूक आपण पुन्हा करू नये. चांगली अनुभव असेल तर आपल्याला त्याच्यातून हुरूप मिळतो आणि अजून पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. माझ्या काही कविता या मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब आहे म्हणजे ते रूपांतरित झालंय. मला जे वाटलं ते त्या कवितेत आलं. त्यापैकी एक कविता म्हणजे दमलेल्या बाबांची कहाणी. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात सतत दौरे सुरू असतात. माझी ही ना खूप सुंदर त्यांची कार्यक्रम आहे. ऐकास मिळाला तर नक्कीच ऐका. खूप छान कविता सलील कुलकर्णी आणि संदीप खरे सादर करतात. माझी मुलगी लहान होती तेव्हा दौऱ्यामुळे मला तिच्यासाठी अजिबात वेळ काढता येत नसे. कार्यक्रमाहून रात्री अपरात्री घरी यायचो तेव्हा माझी चिमुकली झोपलेलीच असायची. तर मग त्यांना असं वाटायचं आपण आपल्या मुलीबरोबर खेळावं, पण ते रात्री अपरात्री घरी आल्यावर लहान मुलांची तर सगळी झोपेची वेळ ठरलेली असते. काही वर्ष अशीच पैसे कमावण्यात गेली.
आणि एके दिवशी जाणीव झाली की जिच्यासाठी आपण हे सगळं करतोय तिला आपण वेळच देऊ शकत नाही. म्हणजे मुलांसाठी पैसा कमवतोय आहे आणि तो कमवलाही पाहिजे, पण मग त्यामध्ये आपण मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही अशी त्यांना जाणीव झाली. या अस्वस्थतेतूनच जन्म झाला दमलेल्या बाबाची कहाणी या कवितेचा. आणि मग कवी स्वतः त्यांना असं वाटलं की अरे मी काय करतो आहे, म्हणून त्यांनी ही कविता लिहिली. ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे म्हणजे धसा धसा रोडणार नाही, पण डोळ्यात पाणी येतं. हं? कार्यक्रम झाल्यावर बरेच लोक भेटायचे आणि म्हणायचे तुम्ही आमचीच व्यथा मांडली आहे. लोक म्हणायचे की अरे आम्ही पण ह्याच प्रसंगातून जातो आहे. पैसे तर कमवलेच पाहिजे, पण पैसे कमवताना मुलांबरोबर आमचं वेळ मिळत नाही आहे. आणि असंख्य बाबांची या कवितेच्या माध्यमातून जोडला गेलो. त्यामुळेच असे अनुभव माझ्या कवी मनाचे गुरु आहेत. या शब्द, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द नक्की तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. शेवटी मी एकच सांगेन, ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा, विद्या, कौशल्य, ज्ञान मिळते ते सर्वच आपले गुरु असतात. लेखक यांमध्ये असं सांगायचं म्हणतोय की फक्त पुस्तकच नाही, आपल्याला ज्यांच्याकडून प्रेरणा, विद्या, कौशल्य, ज्ञान मिळतं त्यांना आपले गुरु म्हणतात. मला नक्की माहित नाही ही किती कथा खरी आहे. श्री दत्तात्रय गुरु आहेत, त्यांचे 24 गुरु होते. आणि 24 गुरु मध्ये सगळेच गुरु प्रकांड पंडित होते असे नाही. काही गुरु असे होते जसं असं कोणीतरी कचरा काढतोय, तो किती छान कचरा काढतोय, तर त्याच्याकडून जर मी कचरा काढायला शिकत असेल तर तोही माझा गुरुच आहे, कारण मला त्याच्याकडून व्यवस्थित स्वच्छ घर कसं ठेवावं हे ज्ञान मिळालं आहे. मला नक्की माहित नाही हे कुठला बद्दल आहे, पण मी हे कुठेतरी वाचलं होतं. तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. मी जसं पुस्तकालाच गुरु मानला आहे तसंच कदाचित तुमचे गुरु म्हणजे तुमचे आई वडील असू शकतात, दादाताई असू शकतात, शाळेतील शिक्षक असू शकते. त्यांच्याविषयी कायम आदर बाळगा. हे खूप खूप महत्वाचं आहे. आदर. समोरचा व्यक्ती तुमचा गुरु असू देत किंवा नसू देत, तुम्हाला आदर बाळगणं जरुरीचं आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन जरूर मिळवा, परंतु स्वतःवर शिकण्यावर भर द्या. कोणीतरी काहीतरी करत आहे आणि ते खूप छान चालतं आहे म्हणून पण मी बरोबर तसंच करणार असं करण्यापेक्षा तुम्ही स्वतः शिकण्यावर भर द्या. स्वतःच नवनवीन गोष्टी, प्रयोग, कौशल्य, ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रयोगशील वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. असं लेखकाने आपल्याला छान छान शुभेच्छा दिली आहे. प्रयोगशील म्हणजे काय? प्रयोग म्हणजे काहीतरी नवीन करून बघायचं. मग नवीन करून बघताना प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळेलच का? नाही. आपल्याला यश न मिळालं तर त्यातल्या काय चूक झाली ती शोधून आपण पुन्हा नवीन प्रयोग सुरू करायचे. हा अतिशय सुंदर असा धडा आहे. या धड्यामध्ये वाचनाचे महत्व खूप दिले आहे. तुम्ही जर मोबाईलवर वाचत असाल तर त्याऐवजी तुम्ही ग्रंथालय, वाचनालय ला जा, तिथे वाचा. मोबाईल बाजूला ठेवून तुम्हाला पेपरवर, कागदावर जे जे वाचता येते ते नक्की वाचा. आता तुम्ही म्हणाल तुम्ही तर मला ह्याच्यावर शिकवताय, कारण सोशल मीडियावर, कारण मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणून. अभ्यासासाठी जेव्हा जेव्हा तुम्हाला तंत्रज्ञान वापरायचं आहे जरूर वापरा, कारण कालाय तस्मै नमः, आपल्याला काळाबरोबर गेलंच पाहिजे. पण शॉर्ट्स, नको ते व्हिडिओज, रील्स हे बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी छान पुस्तक वाचा. अशा प्रकारे माझा धडा शिकून झाला आहे, पण दुसऱ्या भागात मी येत आहे प्रश्नोत्तर घेऊन. मला आशा आहे तुम्हाला हे सगळं खूप आवडलं आहे. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बोला हर हर महादेव.